म्हणून भाविकांनो, तुम्हा सर्वांना श्री मल्हारी मार्तंड खंडेरायाच्या पौष पौर्णिमेच्या उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही सादर करत आहोत। कुलस्वामी कला प्रतिष्ठान, कुलस्वामी जागरण गोंधळ पार्टी, नजीक चिंचोली तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर, श्री मल्हारी मार्तंड खंडेरायाच्या माळसा आणि खंडेरायाच्या लग्नाची थोडी माहिती ऐकूया। श्री मल्हारी मार्तंड खंडेरायाच्या लग्नाची माहिती। मार्तंड, अहो आत्मलिंग शिव मल्हारी मार्तंड, आहे बहुगुणी। आत्मलिंग शिव मल्हारी मार्तंड, आहे बहुगुणी। साताऱ्याखाली पेंबर पारी, साताऱ्याखाली पेंबर पारी, नवती ध्यानी मणी, कुणाच्या नवती ध्यानी मणी। शिव मल्हारी मार्तंड, आहे बहुगुणी। आत्मलिंग शिव मल्हारी मार्तंड, आहे बहुगुणी। आत्मलिंग शिव मल्हारी, आहे बहुगुणी। आत्मलिंग शिव मल्हारी, आहे बहुगुणी। हो साताऱ्याखाली ना पेंबर पाली, नवती ध्यानी मणी, कुणाच्या नवती ध्यानी मणी। आत्मलिंग शिव मल्हारी मार्तंड, आहे बहुगुणी। लक्षात ठेवा, या सातारा जिल्ह्यामध्ये पाली नावाचं गाव, आणि या ठिकाणी जर म्हणलं तर श्री मल्हारी मार्तंड खंडेरायाचा लग्नाचा सोहळा झाला कसा। ज्यावेळेस देव श्री मल्हारी मार्तंड खंडेराया आपला नेवासा मुक्कामी टिंबुशेट वाणी यांची कन्या, हिचं नाव काय आहे, म्हाळसा, या म्हाळसाला घेऊन आकाशमत घरा उड्डाण केला। देव जेजुरीला निघाले, पण देवाचं लग्न झालं नव्हतं। टिंबुशेट वाण्यानं हातावरून पाणी सोडलं, कन्यादान केलं। देवा तुमचं लग्न तुम्ही कुठेही लावा, या ठिकाणी मी तिथे येण्यास तयार आहे। कन्यादान केलं आणि देव खंडेरायानं म्हाळसाला घेऊन निघाले। पण लक्षात ठेवा, सातारा जिल्ह्यामध्ये हे छोटस गाव, या ठिकाणी असणारी एक गवळ्याची मुलगी, हिनं भक्ती केली शंभू महादेवाची। आणि लहान वयामध्ये असताना, बरं का नवरीताई, लहान वयामध्ये असताना लहानशी मोठी झाली। बाप म्हणला पोरी लग्न करून घे, पण मुलगी म्हणली, बरं का ताई, माझं लग्न देवाच्या भक्ती संग झालं, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे। हा, मला लग्न करण्याची गरज नाही। आणि म्हणून ती तरुण वयातली म्हातारी सुद्धा झाली। लक्षात ठेवा, मुखानं बोलता येईना, डोळ्यानं दिसना, पायानं चालता येईना, अशा वेळेस
ती काय करायची माहिती का? ओटीमध्ये बेलाचा पाळा गोळा करायची, महादेवाच्या मंदिराच्या डोंगरावरती आणि महादेवाची पूजा करायची. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अशी पूजा करायची, भगवंताला अभिषेक करायची, बेलाचा पाला व्हायची महाराज. मग गावातून लोक म्हणायचे, देवाला पाला घेऊन जाती, पाला तोडती. झाडाचा म्हणून काय म्हणायचे? आली पालाई, चालली पालाई. हिचं नावच पडलं पालाई, बरं का? लक्षात ठेवा. आणि म्हणून ही पालाई एक दिवशी ध्यान धरलं, देवा तुम्हाला भेट दिली पाहिजे. पालाई झोपली. झोपेमध्ये असताना भगवंताचा साक्षात्कार झाला. पालाई, तुझी कामधेनू गाई उद्या सकाळी दिनमान दिवस उगवल्यानंतर डोंगरावर चढण्यासाठी जाईल. ज्या ठिकाणी तिथे असताना तू दुधाच्या धारा आपोआप सुरू होत्या, त्या ठिकाणी मी आहे. असं कोण म्हणलं? देव स्वप्नात म्हणले. कुणाला? पालाईला. हा, बरोबर. आणि असं म्हटल्यानंतर पालाई उठली महाराज. आनंद झाला. लोकांना सांगू लागली, चला आपल्याला आज देव भेटणार आहे. पण कुणाचा विश्वास नव्हता, नाही का? नाही, विश्वास नव्हता कोणा त्याच्यावरती. मग महाराज पालाईची कामधेनू गाय तिने चरायला सोडली. ती चरता 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 सायंकाळची वेळ झाली. कामधेनू गाय आता गोठ्यामध्ये परतणार. एवढ्यामध्ये एका ठिकाणी असे उभा राहिली. चारही पाय तिने खडे रवले. स्तनातून दुधाच्या धारा गळू लागल्या. आणि मग काय झालं? आनंद झाला पालाईला, आनंद झाला पालाईला. देवतीला भेटला. आणि त्या ठिकाणी दुधाच्या धारा फुटल्या त्या भोगाईला. 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 आनंद झाला देवा पालाईला. आनंद झाला मनामध्ये त्या पालाईला. दुधाच्या धारा फुटल्या त्या भोगाईला. 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 दुधाच्या धारा फुटल्या आणि त्या ठिकाणी भगवंताचं शिवलिंग. पालाई गेली डोंगरावरती. अरे देव भेटला, देव भेटला. पालाईला आनंद झाला महाराज. मग साक्षात श्री मल्हारी मार्तंड खंडेरायानं अकस्मात घोडा खाली उतरवला. पाळ्याला दर्शन दिलं. पण त्या पाळ्यानं एक मागणं मागलं देवाला. देवा तुम्ही मला भेटला तर मला एक इच्छा आहे, माझी एक मागणं आहे. बघा, देव जरा भेटला तर काय मागावा? बरोबर आहे ना? असं मागावा तर काहीतरी जीवनाचा उद्धार होईल. बरोबर? हा. मग काय मागितलं पाळ्यानं? मावशी ऐका सर्वांनी. देवा वरमाई हवा आणि डोळ्यानं पहावा. वरमाई हवा डोळ्यानं पहावा. देवानं विचार केला, मुक्काम आपला एकच आहे इथं. वरमाई पाळायला करायचं म्हणजे काय? पालाई म्हातारी आहे, तिला तरुण करावं लागल. तरुणपणामध्ये तिला पती बघावा लागल. तिच्या पोटी मुलगा द्यावा लागल. मुलाला सूर्य बघावा लागल. आणि मग ती पालाई वरमाई
होईल बरोबर ना. वरमाई कोण असते मुलाची आई किंवा मावशी बरोबर ना. हा मग इतका वेळ आपल्याकडे नाही मग काय करायचं. देवानं वचन दिलं पाळाई तुला उद्या सकाळी वरमाई बनवतो. पाळायला आनंद झाला डोळ्यामध्ये अश्रू देवा हातात काठी घेतली आणि ती पाळाई म्हणती मला वरमाई मान मिळणार. आणि वरमाई नाही महत्वाची असते लग्नामध्ये बरं का. आता नाही रुसत वरमाया पहिल्या रुसायच्या. काय वरमाईला नव्हतं लुगड लुगड्यासाठी केलं तिनं झगड. वर बापाला नव्हता फेटा त्यानं गोंधळ केलाय मोठा. आईनं लग्नात जी एक वरमाई रुसली. ऐका नाही आता रुसत नाही पहिल्या रुसायच्या. मग पाळायला वरमाईचा मान मिळणार आनंद झाला. अरे दिवस उगवला दिनमान दिवस उगवला आणि तो दिवस होता पौष पौर्णिमा. दिवस उगवला मंडप शामियाने इंद्र चंद्र गणी गंधर्व 58 ऋषी पवन पाणी 12 मेघ रंभादिक अप्सरा आल्या कुठं त्या पाली गावाला. भंडऱ्याचे पोते उधळले दुधंबी तुतारी चौघड्या रणवाद्य गरजू लागले आणि श्री मल्हारी मार्तंड म्हाळसाकांत खंडऱ्याचा लग्नाचा सोहळा सुरू झाला. मंडपाच्या दारामध्ये श्री मल्हारी मार्तंडाला आणलं. वर ओवळायचा तर कुणी सणाई चवडा वाजत गेला आणि पालाईला आणलं. साडी चुडीचा मान दिला. मग त्या पालाईनं देवाचा वर कसा ओवळला मावशी ऐका. वर ओवळण्यासाठी काय होतं हिच्याकडं संपत्ती काहीच नव्हती. भंडाऱ्याच्या मुठ्ठी घेतला बेल भंडारा घेतला देवाच्या अंगावरती ओवाळला. मल्हारी मार्तंडा खंडेराया तुझी ही वर ओवाळली. देवानं आशीर्वाद दिला पाळाई तू माझा वर ओवाळला. आता लक्षात ठेवा मावशी देवाचा वरतीनं ओवाळला बरोबर. मग पालाई देवाची नात्यानं कोण झाली सांगा. कोण झाली आई बरोबर. लक्षात ठेवा देवाची भक्ती केली म्हणून पालाई देवाची आई झाली. आणि देवानं वचन दिलं हे पालाई पौष महिन्याच्या पौर्णिमेला लग्न सोहळ्याला गेली मी पुढं पाली पेंबर गावाला असं वचन दिलं. म्हणून असा मल्हारी मार्तंड खंडेरायाचा आता पौष पौर्णिमा आहे. या पौष पौर्णिमेला लग्न सोहळा हे पाली गावाला. पाली या गावात पाली या गावात काही वाजत गाजत काही वाजत गाजत बोला रणांनाचा शिरी सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत. शिरी सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत.